स्ट्राइक एंड वरती डावखुरे हात्याचे फलंदाज विजय जोगारी आणि त्यांना साथ देण्यासाठी प्रमोद आल्यात. प्रमोदने मागच्या मॅच मध्ये थोडंसं प्रभावित केलं, चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि पहिलं गोलंदाजच्या मार्क वरती पुष्पक आल्यात आणि ह्या देखील छोट्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलं गेलाय. पॉवर प्लेचं बंधन नसेल, 3 षटकांचा मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच, महत्वाचा मॅच. दोन्ही संघांना शुभेच्छा, ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल गोलंदाज पुष्पकचा, इथून राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जाईल. शॉर्ट ब्लेन बॉल होता, बॅटची कडा डायरेक्ट हिट केला जाईल का, तर नाही. स्वतः फलंदाज थोडेसे पुढे सरसावले आणि पोहोचू शकले नाही आहेत परत आपल्या जाग्यावर. मात्र एसटी रक्षकाने काम बजावलंय आणि इथून मात्र पहिला धक्का लागलाय, तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाला. धन्यवाद डीजे. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. क्रिकेटच्या पटलावरती सातत्य ही जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे, कारण की इथून थोडासा वेळ जरी घेतला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती टिकून राहणं ही महत्वाची जबाबदारी आहे. कारण की पहिल्याच चेंडूवरती खूप मोठा धक्का लागलाय. डावखुरे हाताचा फलंदाज जो होता त्याला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. धावसंख्या जर बघितली तर इथून मात्र स्टार्ट झाली नाहीये. 0 धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळालाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत, मिस्टर जयन भुरकुंड. पहिलाच बॉल टाकला गोलंदाज पुष्पकने, चांगला बॉल होता, सरप्राईज डिलिव्हरी. मात्र बॅटची हलकीशी कडा, जास्त पुढे आले फलंदाज आणि एसटी रक्षकाने केलेली ती अचूक त्या ठिकाणी कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. पुष्पक पुन्हा एकदा आता सध्याच्या घडीला राईट आर्म ओव्हर द विकेटने आलात आणि आल्या आल्या मात्र त्यांच्या या चेंडूवरती खेळून काढलाय मिस्टर जयंत भुरकुंडने 1 बाउन्स पद्धतीचा चौकार. थँक्यू सो मच डीजे. चांगला फटका होता, थोडासा ओव्हरपिच बॉल पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला अक्षरशः गोलंदाजाचा, मात्र त्याच्यावरती झालाय हावी फलंदाज जयन आणि त्याच्या बॅटमधून आलाय दमखम दाखवणारा चौकार. इथून मात्र स्टार्ट द फाउंडेशन, स्टार्ट द जर्नी. इथून धावसंख्येला मात्र जर बघितला तर सुरुवात झालाय आणि या धावसंख्या एक गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 4 हे बघायला मिळत आहे. पहिला चौकार आलाय या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुष्पक या गोलंदाजाचा, ओव्हरपिच बॉल होता, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि ऑप्शनच्या बाहेर हे जी गोलंदाजी होत आहे ती जबरदस्त अचूक पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली. एक चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध करताना दिसल्यात. डॉट बॉल महत्वपूर्ण गोलंदाजी, अनिवार्य षटक, निर्णायक षटक म्हणायला काही हरकत नाही आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा, चेंडू निघून जातो एक थर्डबान क्षेत्राच्या बाजूला. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय, मात्र चेंडूला उचलून क्षेत्ररक्षक गोलंदाजापर्यंत देईल तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त एकच धाव. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 5 या अंकावरती. मान्यवर कक्षामध्ये आपण बघताय मान्यश्री या योगेशबाई भगत, पोमण विभागातील, पोमण गावातील एक चांगले महत्वाचे व्यक्ती आणि नेहमीच हसरा चेहरा त्यांचा आपण बघताय. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून बॉल पुरस्कृत केले गेले आहेत. त्यांचं खरोखर मनापासून खूप खूप स्वागत, आभार असेल. व्हाईट बॉल टाकलाय गोलंदाजाने, 6 धावा आता धावफलकावरती बघायला मिळत आहेत. ऑन साइडला खेळलाय, फेकून दिले चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात करणार नाहीये चूक, भागवल्या आपल्या संघाची महत्वाची भूक. धक्का क्रमांक असणार आहे 2. धन्यवाद डीजे. इथून मात्र वेळेला थोडंसं महत्त्व दिलं जाईल.
पंचांचंही या गोष्टीकडे लक्ष राहील, कारण की सकाळचं सत्र म्हटलं तर मग आजचा पहिला दिवस आणि सकाळचा जो दिवस होता, सकाळी आपण उद्घाटन सोहळा नक्कीच पार पाडला मान्यवरांच्या शुभ हस्ते. मात्र तिथून मॅचला थोड्या उशिराने सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर मग आजच्या ज्या मॅचेस आहेत त्या नक्कीच वेळेवर होतील, यात काही शंका नाही. मात्र थोडंसं वेळेला या ठिकाणी महत्त्व दिलं जाईल. मान्यवर कक्षामध्ये अजून एक दिलदार व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. मान्य श्री नितीन म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून नक्कीच मॅन ऑफ द मॅच करिता मेडल जर लाभले गेलेत. एक चांगलं व्यक्तिमत्व पोमण गावातील आपल्याला बघायला मिळतात. मान्य श्री नितीन म्हात्रे ते देखील आता नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला मान्यवर कक्षामध्ये बघायला मिळते. ते देखील मॅचचा आनंद लुटण्यासाठी आले आहेत. दरम्यान षटकाची झाली इथून समाप्ती. षटकाच्या खेरीज जर बघितलं आपण तर फक्त ना फक्त 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज अविनाश आल्यात. आता सेकंड स्पेल आपल्याला बघायला मिळतोय. सेकंड ओव्हर टाकत असताना पहिलाच बॉल थोडासा बाहेर टाकला गेला ऑफस्टंपच्या. त्या कारणास्तव पंच वैभव धूम सरांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय की हा चेंडू वाईट आहे. ज्या वाईट धावसंख्येने धावसंख्येला थोडीशी चालना मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 7 या अंकावरती. चांगला फटका आहे, बरोबर बॅटवरती घेता आलं नाहीये. दरम्यान चेंडू निघून जाते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथून क्षेत्ररक्षण चांगलं होईल, चेंडूला उचलून फेकी केली जाईल, तत्पुरती मिळेल फक्त एकच धाव. आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालंय. थोड्याशा घाई करताना दिसले प्रथमतः फलंदाज पेल्हार संघाचे. मात्र इथून खेळपट्टीवरती थांबणं अनिवार्य राहणार आहे, कारण की समोरचा संघ सुद्धा चांगला संघ आहे आणि 3 षटकांचा विचार केला तर मग 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील. दरम्यान गोलंदाजी अप्रतिम दर्जाची राहिलाय. बरोबर लेंथ जी आहे गुड स्पॉट वरती वारंवार चेंडू टाकले जात आहेत आणि इथून डॉट बॉल हा बघायला मिळाला आहे. यंगेस्ट प्लेयर नक्कीच नागली संघामध्ये बघायला मिळतात. दरम्यान या चेंडूला खोदून काढलाय, चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. हा आलाय आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करणारा ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावा. धन्यवाद डीजे. आमच्या व्हॉलेंटियर्सने मात्र या ठिकाणी झेल टिपला गेलाय आणि गावदेवी स्पोर्ट्स पोमण च्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाजाचा. याही वेळेला जर बघितलं आपण तर ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडूला टाकलं गेलंय. मनीष हडल आपण या आपल्याला या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल, रोख रक्कम 100 रुपये. पुढचा बॉल गोलंदाजाचा अविनाश यावेळेला सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय असणं फार गरजेचं आहे. एकच धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या अंकावरती. इथून चांगली धावसंख्या बघायला मिळालाय. यावेळेला ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल ऑन साइडला. 6 धाव्यांसाठी. वारंवार पुन्हा एकदा चेंडू पुढे टाकला गेला आणि त्याच्यावरती केलेला प्रहार. फलंदाजाचं नाव आहे मिस्टर जयन. याच्या माध्यमातून खेळला जाणारा हा फटका जबरदस्त दमखम दाखवणारा होता. त्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि अक्षरशः चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय 6 धावांसाठी. धावसंख्या जर बघितली आपण तर आता 22 धावा. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूने उंची जास्त गाठल्या, लांबी कमी, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देत नाही आहे हमी. झेल ड्रॉप आणि जीवनदान मिळालंय. तर म्हणजेच जयन भुरकुंड एक चांगला फलंदाज आहे, त्याला तुम्ही जीवनदान दिलंय. गोलंदाजी आता चांगली झाली, चांगला बॉल टाकला, विकेटची दाट शक्यता झाली, झेलचीची दाट शक्यता झाली
आणि इथून तो झेल ड्रॉप केला क्षेत्ररक्षकाने आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचते 24 या अंकावरती. शेवटचा अंतिम निर्णायक षटक कुठला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर येईल हे देखील पाहिलं जाईल. तत्पुरती जाऊया आमच्या डीजे वादककडे आणि ऐकूया महेंद्र पवार यांच्या माध्यमातून एक संगीत. वासरू आला चरायले दुर्गेन साजनी आली डोंगराले नाचते साजनी हिरवे ते मलात नाचते साजनी हिरवे ते रानात. धन्यवाद. खरं तर डीबीएन लाईव्हचंही कौतुक असेल कारण की ज्या अनुषंगाने ते कार्यरत आहेत क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची आहे आणि डीबीएन लाईव्ह त्यासाठीच नक्कीच जाणले जात आहेत. सकाळच्या सत्रापासून लवकर त्यांची उपस्थिती ही बघायला मिळते प्रत्येक मैदानावरती आणि त्यांचंही खरोखर खूप कौतुक असेल. दरम्यान या चेंडूला खेळलाय पहिल्याच बॉलवरती चेंडूला खेळलाय फाईन क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी महत्वाचा चौकार धावा देणारा चौकार. जबरदस्त फटका बघायला मिळाला. पहिलं षटक जे आहे ते नक्कीच वैयक्तिक आपल्याला बघायला मिळते जितेश गवळीकडं आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी फलंदाज विशाल याने खेळल्या जाणारा हा फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावा देणारा आणि त्या 4 धावांनी संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 28 धावा. इथून मात्र धावसंख्या जर बघितली आपण तर आता मात्र कुठेतरी मेंटेन बघायला मिळाला आहे कारण की 30 ते 35 धावा हवा आहेत आणि इथून 5 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. काही धावा अजून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. दरम्यान ही महत्वाची फलंदाजी आता दोन फलंदाजांमध्ये बघायला मिळते. एका बाजूला जयन आहे आणि त्याला साथ देतोय आता विशाल सापटे. पुढचा बॉल जितेशचा राईट आर्म अवध विकेटचा मारा केला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल या चेंडूला व्यवस्थित खेळता आलं नाहीये. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तत्पुरती 1 धाव घेण्याची मुभा प्राप्त झाली आणि ती प्राप्तही केली गेली आणि त्या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 29 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 धक्के जरूर दिल्यात. महत्वाचे फलंदाजांना बाद करण्यामागे यश मिळालं मात्र त्यानंतरची झालेली फलंदाजी जबरदस्त बघायला मिळाले. चांगला फटका आहे सरळ रेषेत खेळलाय ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर चेंडू जाईल 1 बाउन्स करत सीमारेषेच्या बाहेर आलाय. दमकम दाखवणारा चौकार. आताच्या पुरी थंडा पेन पण माझ्यात 1 थंडा खेळ खोमारी लागेल 2-3 थंडा अंतस्तही खोमारी लागते. धन्यवाद डीसे. सातत्य ही महत्वपूर्ण गोष्ट आणि ते सातत्य दाखवलं 2 फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये. तिथून मात्र धावा या कोऱ्याने वाहिल्या जाऊ लागल्या आणि आतापर्यंत धावसंख्या जर बघितली आपण तर 30 धावा पूर्ण 33 धावा या धावपळकावरती बघायला मिळतात. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फुल टॉस बॉलला कन्वर्ट करायचं होतं ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षक चांगलं झाले. लॉंग मिड विकेट एरियामध्ये धावचीची संधीही होती मात्र थोडीशी उसऱ्याने झालेली फेकी आणि त्याचा फायदा 2 फलंदाजांना झालाय. 2 धावेने संघाची धावसंख्या आता 35 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर एक जबरदस्त जो टार्गेट आहे तो सेट केला जाईल. जसं उल्लेख केला तसा या चेंडूला खेळलाय ऑन साइडला चांगला फटका आहे. अजून एक आलाय षटकार. आणि नक्कीच आमचे व्हॉलंटियर्स अक्षय भडांगे त्या ठिकाणी होते. 100 रुपये गमावलेत. कदाचित झेल घेतला असता तर मात्र 100 रुपये मिळाले असते. झेल ड्रॉप झालाय आमच्या व्हॉलंटियर्स कडून. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि इथून धावसंख्या बघितली तर 41 धावा. क्या बात आहे. जबरदस्त धावसंख्या. शेवटचा बॉल. पहिल्या इनिंग नंतर इथे चिठ्ठ्यांचे ड्रॉ केले जातील.
जे संघ 2-2 मॅचेस विजयी झाल्यात त्यांना विनंती असेल प्लीज आपला संघटक पाठवून द्या. दरम्यान शेवटच्या बॉलवरतीही आलाय जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषा बाहेर आलाय, हा चौकार. धावसंख्या जर बघितली तर या 4 धाब्यानेशी 45 धावा धावफलकावरती आणि इथून 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय, ते म्हणजे संजय 11 नागले या संघाच्या समोर. जाऊया आपण डीजे वादककडे आणि ऐकूया समुद्र संगीत. त्यानंतर पुन्हा एकदा येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये आणि करूया चिठ्ठ्यांचे ड्रॉ. काली कोयल कुहू कुहू बोले कोयल बोले कुहू कुहू माझा मैत्र होईन मला बोले बोले मला आय लव्ह यू. काली कोयल कुहू कुहू बोले कोयल बोले कुहू कुहू माझा मैत्र होईन मला बोले बोले मला आय लव्ह यू. अगं पोरी तू हो बोल मला धन्यवाद डीजे. अगं पोरी आपण चिठ्ठ्यांचे ड्रॉ करणार आहोत. एका बाजूला जर बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने विजयी झालेला संघ म्हणजेच आबू स्पोर्ट्स खार्डी हा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा याही संघाने 2 विजयी आपल्याला बघायला मिळत आहे. तर प्लीज आपणही वर रंगमंचावरती यायचं आहे. त्या ठिकाणी या चिठ्ठ्यांचे ड्रॉ केल्या जातील आणि चालू असलेल्या मॅचचे एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या ठिकाणी जुडले गेलेत. त्यांनाही विनंती असेल की आपणही या ठिकाणी चिठ्ठ्यांचे ड्रॉ केले जातील. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते 3 चिठ्ठ्या असतील आणि ते 3 चिठ्ठ्यांमधून प्रथमतः 2 चिठ्ठ्या आपण उचलायच्या आहेत. मान्य श्री मंगेश गांगडा साहेबांना विनंती करतोय. प्रथमतः 2 चिठ्ठ्या या ठिकाणी उचलल्या जातील. 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत, त्याच्यामध्ये मॅच लागेल आणि एका संघाला बाय मिळेल. इथे या चिठ्ठी आलेली आहे साई माऊली कारखानपाडा आणि आबू स्पोर्ट्स खार्डी अशी मॅच होणार आहे. म्हणजेच विजयी संघाला इथे बाय मिळालेली आहे. क्या बात आहे, असं कमी बघायला मिळतं नेहमीच, मात्र आज विजयी संघाला या ठिकाणी बाय मिळालेली आहे. कुठेच जाऊ नका, आपण टॉस देखील करून घेणार आहोत कारण की 3 षटकांचा महत्वाचा मॅच. मान्य श्री मंगेश गांगडा साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. चला, या दोन्ही संघाचे संघनायक. 3 षटकांचा मॅच आहे. चला या किरण, 3 षटकांचा महत्वपूर्ण मॅच. खर्डी संघाचा कर्णधार या ठिकाणी कौल देईल. छापा सांगितलेला आणि नक्कीच छापा आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकला खार्डी या संघाने. नक्कीच निर्णय काय आहे तो आमच्यापर्यंत कळवा. महत्वाचा मॅच, 3 षटकांचा. टॉस जिंकला खार्डी संघाने आणि त्यांनी स्वीकारले फलंदाजी म्हणजेच गोलंदाजी करायची आहे, ते म्हणजेच साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा या संघाला. कुठेच जाऊ नका, पाहत रहा DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक 2026. पहिलाच बॉल खेळत असताना या चेंडूला खेळलाय फाईन लेग पट्ट्यामध्ये. त्या ठिकाणी जवळजवळ 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथून 46 धावांचं टार्गेट सेट केलंय, एक मोठं टार्गेट सेट केलंय. हवी तशी फलंदाजी झालाय. एका बाजूला बघितली तर सम्राट स्पोर्ट या संघाची आणि इथून गोलंदाजी मात्र जबरदस्त पद्धतीची करावी लागेल. मात्र विस्तरून चालणार नाही आहे कारण की समोरचा संघ मजबूत संघ आहे, त्यांनी देखील एक मॅच जिंकलाय. चांगला बॉल आहे, बरोबर पायावरती चेंडू आदळला गेलाय. दाद अपील मागितली, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि इथून जर बघितलं तर डॉट बॉल येईल. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत येते, गोलंदाज कुणाल. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक हाताळेल
आणि स्ट्राईक एंड वरती होते मिस्टर प्रज्वल आणि त्याला साथ देण्यासाठी आले आहेत मिस्टर प्रथमेश. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू जबरदस्त गती बघायला मिळतोय. चांगला चेंडू, इथून मात्र वेगवान चेंडूची गती आपल्याला बघायला मिळाली आणि या गोलंदाजाने हा चेंडू टाकलाय तो म्हणजेच डॉट. याही वेळेला जर बघितलं तर काही पे निघाय काही पे निशाणा खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिलं षटक ज्या वेळेला जर बघितलं आपण तर जे षटक कुणालने टाकलंय ते षटक मात्र प्रभावित करणारं षटक आहे, कारण की पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट स्वरूपाचे बघायला मिळाल्यात. म्हणजेच काय चांगली दमखम दाखवणारी गोलंदाजी आता सध्याच्या घडीला पेश करताना दिसत आहेत. इथून मात्र झेलचीची संधी निर्माण झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि डोळ्याची पापणी लवली ना लवली तत्पुरती मात्र लगेच सिंगलचं कन्वर्ट दुसऱ्या धावेमध्ये बघायला मिळालं. चित्त्याच्या वेगाने आणि चपळाईने धावा पूर्ण करायच्या आहेत, धावा कशाही येवो, मात्र ज्या 46 धावांचं टार्गेट जे सेट केलंय ते मात्र पूर्ण करायला हवं आहे. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 चेंडू 5 टाकून दिले, त्याच्यामध्ये 3 डॉट आहेत आणि धावसंख्या झाले ते म्हणजे 4. चांगली प्रभावित गोलंदाजी, गोलंदाजाचं कौतुक असेल ज्या पद्धतीची कुणाल गोलंदाजी करतायत. फुल टॉस जसा मात्र या वेळेला कौतुक केलं गोलंदाजाचं, तसं मात्र थोडंसं खराब प्रदर्शन बघायला मिळालं. मात्र या वेळेला 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि फलंदाजाने रेफर केलंय, येस अंपायरने रेफर केलं गेलंय. अंपायरच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे आणि ती शंका या ठिकाणी दूर केली जाईल की हा चेंडू कमरेच्या वर आहे की मग खाली हे देखील पाहिलं जाईल. बिमारसाठी या ठिकाणी रेफर केलं गेलंय, तत्पुरती डिसिजन पेंडिंग असणार आहे. डिसिजन आहे इट्स अ नो बॉल. कमरेच्या वर चेंडू गोलंदाजाने टाकला गेलाय आणि 1+2 रन्स म्हणजे अशा या 3 रन मिळतील समोरच्या संघाला, म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 7 धावा. आता फ्री हिट आहे, कारण उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट, मुक्त आणि मोठा फटका मारण्याची संधी निर्माण झालाय. अब त्याचा बॅटवरती चेंडू घेता आला नाहीये, चेंडू निघून जातोय. नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र थोडंसं काहीतरी जे क्षेत्ररक्षण होतं ते थोडंसं चुकीचं बघायला मिळालं. अक्षरशः एका क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवलाय आणि दुसऱ्याकडे लगेच थ्रोसाठी दिलाय. इथून षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या जर बघितली 1 रन शॉर्ट आहे, म्हणजेच 1 धाव इथून कमी केली जाईल आणि फक्त 2च धावा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील. आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या बघितली आपण तर 9 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय आणि आमचे मान्यवर जे होते या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री योगेश भाई भगत ते देखील रजा घेत असताना आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती बघायला मिळेल. मात्र तत्पुरती जाऊया आमचे DJ महेंद्र पवार यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. एकदा प्रेमानं ग आय लव्ह यू, काली कोयल कुहू कुहू बोल, कोयल बोल कुहू कुहू, तुझे प्रेमात मी पोरी
धन्यवाद I डीजे. love दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रवीण हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. चला इथून वेलेला थोडंसं महत्व आहे त्या बाबांनो, कारण की अजून बघितलं आपण तर 2 मॅचेस खेळवणं बाकी आहे, म्हणून तर इथून वेळेला थोडासा महत्व दिला तर बरं होईल. ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे कमी पडल्यात, त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषा बाहेर जाताना दिसलाय. 6 धाब्यांसाठी. धन्यवाद डीजे. महत्वाचा षटकार आलाय आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली 15 या अंकावरती. पहिलाच बॉल टाकलाय गोलंदाज प्रवीणनं. याही वेळेला बॅटची कडा. एसटी रक्षक स्वतः चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल. इथून पहिला धक्का दिला जाईल संजय 11 नागले संघाला. गॉन पहिला धक्का. आदिवासी बंधू माझा जेवण नाचणार, आदिवासी बंधू माझा जेवण नाचणार. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जाईल यश. आता या 2 फलंदाजांवरती मोठी जबाबदारी. क्रिकेटच्या पटलावरती जर बघितलं ना तर मग सगळ्यात महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ते आहे जबाबदारी. जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि आपल्या संघाची जी ख्याती आहे ती नक्कीच तुम्हाला पूर्ण करावी लागेल. इथून 10 चेंडू शिल्लक असतील, 31 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त करणारा बघायला मिळाला आणि खरोखर फलंदाजाला हा चेंडू समजलाच नाहीये. बॅट आणि बॉलचा चांगला समन्वय झालाच नाहीये. डॉट बॉल इथून मात्र बघायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती राईट मध्ये विकेटचा मारा सातत्याने केला जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. उंची जास्त आणि लांबीही तेवढीच बघायला मिळालाय आणि चेंडू निघून गेलाय ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. असा नवा नवा पाणी पड ग, असा नवा नवा पाणी पड, असा जोरा जोरानं वारवा. इथून मात्र काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल, कारण की महत्वाचा षटक आहे आणि या षटकामध्ये धावाही कोऱ्याने वाहिल्या जात आहेत. इथून पेल्लार संघाला काहीतरी विचार विनिमय करावा लागेल, कारण की समोरचा संघ मजबूत संघ आहे आणि इथून काहीतरी मात्र कामगिरी करावा लागेल. मात्र आता हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली स्वतः येत आहेत कर्णधार सुधाकर मोरे, करणार नाहीये चुकी आणि या वेळेला फलंदाज नंबर 2 बाद होताना दिसलाय. असा काळे काळे ढग निघर, असा काळे काळे ढग निघर, असा नवा नवा पाणी पड रे, असा नवा नवा पाणी पड. धन्यवाद डीजे. बघा 2 मोठे फटके आलेत या षटकामध्ये, परंतु विचार केला तर मग धावसंख्या ही आपल्याला बघायला मिळालाय ती म्हणजेच 21 धावा. इथून धावांची किती गरज आहे तर आमचे गुणलेखक सांगतायत की 7 चेंडू आणि 25 ची गरज आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत मिस्टर अविनाश. शेवटचा बॉल इथून मात्र फेकला जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या वर स्टिकरवरती जणू काही हा चेंडू लागला गेलाय आणि बघता बघता दुसऱ्या धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि 2 धावेनेशी संघाची धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23 या अंकावरती. इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 6. शेवटचं षटक शिल्लक असेल आणि त्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा हव्यात हे देखील पाहिलं जाईल. तर 23, 6 चेंडू 23 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच बघणार आहोत. तत्पुरती देऊया डीजे यांना संधी आणि ऐकू एक मधुर संगीत.
धन्यवाद डीजे. आतापर्यंतच बघितलं तर प्रथमतः फलंदाजी करत होती ती म्हणजेच सम्राट स्पोर्ट्स पेल्हार ही टीम आणि त्यांची धावसंख्या जर बघितली आपण तर 24 होती आणि 2 गडी बाद होते. आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर मग सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करते ती टीम आहे संजय 11 नागली ही टीम आणि त्यांची धावसंख्या आहे 23 आणि 2 गडी बाद झाल्यात. म्हणजे काहीतरी इथून बघितलं तर जे काही सेम आहे ते नक्कीच बघायला मिळते कारण की दोन्ही संघाची परिस्थिती 2 षटकांच्या नंतर तीच होती जे आता बघायला मिळते आहे. शेवटचं षटक चांगला फटका या वेळेला फक्त चेंडूला बनवलाय आणि बनवून खेळलाय तो म्हणजे फायनली ऑन साइडला चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. इथून जसं फलंदाजी केली होती पेल्हार संघाने तशी फलंदाजी केली जाते. इथून मॅच बनवलंय प्रथमेशनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय 17ची गरज. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 5. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. झेलचीतची संधी सुधाकर मोरे पोहोचले नव्हतेच मात्र 2 धावांची निश्चिती त्या ठिकाणी केली जाते आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31 या अंकावरती. महत्वाचे मॅच आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच डायरेक्टली फायनल ची मॅच आपल्याला खेळताना दिसणार आहे आजच्या दिवसाची. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरून नक्कीच एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावते. स्विंग अँड मिस बघायला मिळाला. जसा चेंडू पडला गेलाय तसा मात्र ऑफ स्टंपच्या आतमध्ये येणारा बॉल आणि एसटी रक्षकानं जबरदस्त काम त्या ठिकाणी केलं गेलंय. आजच्या दिवसामध्ये साई माऊली कारखानपाडा संघाचं देखील वर्चस्व कायम राहिलं आहे. 2 मॅच त्यांनी जिंकल्या गेल्यात आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड. Sanjay Bartola, Sanjay Bartola, Sanjay Bartola, Sanjay Bartola. धन्यवाद डीजे. इथून मात्र प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं. पहिला षटकार त्याने खेचला होता मात्र त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळत आहे मिस्टर प्रवीण विशालच्या माध्यमातून. आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3, 2 आणि धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 15. 2 चेंडू 15ची गरज. नवीन आलेला फलंदाज पुष्पक. हा चेंडू चांगला टाकला गेलाय. बघा गोलंदाजाची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे मात्र अचूक आहे. मात्र दरम्यान जर बघितलं तर थोड्याशा शॉर्ट रनअपने या गोलंदाजीला तो सिद्ध करताना दिसतोय. चांगला बॉल. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक 15ची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे विजयी होतोय तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स पेल्हार हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल झालात. खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर मग चिठ्ठ्यांचे ड्रॉ नुकतेच बघायला मिळाले. त्या चिठ्ठीमध्ये विजेता संघ म्हणून बाई मिळाली गेली आणि जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये सुधाकर मोरे यांचा नक्कीच ज्या ठिकाणी टॉससाठी आले होते त्या ठिकाणी म्हटलं होतं की आज आमच्या नावावरती कदाचित दिवस राहील मात्र मेहनत तशी साजेशी बघायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर मग त्यांना पुढे वाटचालही मिळालंय. चला इथून दुसऱ्या